नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील। बऱ्याचदा काय होतं की वयोमानानुसार अशा पद्धतीने आपली स्किन ना लूज व्हायला लागते आणि यामध्ये ना जशी बघावी तशी फ्लेक्झिबिलिटी राहत नाही आणि जास्त करून मग हातपाय भरपूर दुखायला लागतात। मग त्यासाठीचाच हा रामबाण उपाय आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या समस्याला अगदी खात्रीशीररित्या गायब करणारा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, 3 ते 4 काळे मिरे घ्यायचे आहेत। जर मिरेची पावडर असेल तर ती अगदी चिमूटभर तुम्ही घेऊ शकता। तुम्ही बघू शकता मी 3 ते 4 मिरे घेतलेले आहेत। काळे मिऱ्यानंतर मी इकडे घेतली आहे दालचिनी, अगदी थोडीशी दालचिनी घेतली आहे। त्यानंतर गावरान लसूण घेतला आहे 5 ते 6 पाकळ्या। गावरान लसूण आपल्याला घ्यायचं आहे, तर त्याने काय होतं, त्यामध्ये जो फ्लेवर असतो ना खूप जास्त प्रमाणात असतो ॲज कंपेअर जो दुसरा व्हाईट वाला लसूण असतो त्याच्या। आणि अद्रकीचा तुकडा घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अद्रक आणि त्याची साल काढून घ्यायची आहे। तुम्ही बघणार आपण यामध्ये जे काही पदार्थ टाकणार आहोत, वस्तू टाकणार आहोत, याचे गुणधर्म एवढे भारी असतात। जर आपल्याला कुठे पेन किंवा स्वेलिंग आली असेल आणि आपण खूप त्रासलो असेल तर ते अगदी गायब करून सोडणारा हा उपाय आहे किंवा ह्या इन्ग्रेडियंट्स आहेत। तर तुम्ही बघू शकता मी इकडे ना एक अद्रकीचा तुकडा व्यवस्थित त्याची साल काढून घेतलेली आहे। इन्ग्रेडियंट अगदी आपल्या किचन मध्ये जे अवेलेबल आहेत ना तेच आपण घेतले, वेगळं असं आपण यामध्ये काहीच टाकणार नाही आहोत। आता यामध्ये आपल्याला लागणार आहे एक लास्ट वाला इन्ग्रेडियंट, जो मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने सांगणार आहे। आता आपल्याला घ्यायचा आहे खलबत्ता, कारण आपल्याला खलबत्त्यामध्ये याची पूड करून घ्यायची आहे। आपण असंही टाकलं तरी चालेल, पण त्याचा फ्लेवर येण्यासाठी भरपूर वेळ लागेल। त्यापेक्षा आपण जर अशा पद्धतीने कुटून घेतलं तर खूप इझिली त्याचा फ्लेवर व्यवस्थितरित्या रिलीज होतो। त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे तेजपत्ता, 3 ते 4 तेजपत्त्याची पानं आपल्याला इकडे घ्यायची आहेत। अशा पद्धतीने कट करून यामध्ये टाकून घ्यायची आहेत। तेजपत्ता नंतर तुम्ही कडुलिंबाचे सुकलेले पानं असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता व्यवस्थितरित्या आपल्याला ना जो लसूण अद्रक आहे आणि काळी मिरी दालचिनी घेतली आहे, हे फक्त आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत, आपल्याला बारीक करायचं नाही आहे, जेणेकरून आपण यामध्ये जी पुढची प्रोसेस करणार आहोत ती खूप इझिली होईल आणि पटकन होईल आणि आपलेच कष्ट वाचतील। हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो नक्की करा। अशा पद्धतीने पूर्ण लसूण अद्रक आपण अशी जाडसर वाटून घेतलेली आहे, त्याचा रस निघालेला आहे बघा। आता हे जे वाटण आहे हे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत। जर तुमच्याकडे कडुलिंबाची पानं नसतील तर मग काय घ्यायचं हे मी तुम्हाला समोर नक्की सांगणार आहे। या पद्धतीने आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपल्याला लागणार आहे सगळ्यात मेन प्रोसेस, आपल्याला इथून पुढे करायची आहे। काय करायचंय, तडका पॅन तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे लोखंडी पॅन कढई असेल ना ते घेतले ना तर बेस्ट आहे। यामध्ये टाकायचं मोहरीचं तेल, हो मोहरीचं तेल तुम्हाला वापरायचं आहे। मोहरीच्या तेलाची तहारी ही गरम असते। जर मोहरीचं तेल तुम्ही नाही टाकलं आणि कडुलिंबाची पाने नाही घेतली तर मग इथे तुम्ही कडुलिंबाचं तेल सुद्धा वापरू शकता, पण कडुलिंबापेक्षा सुद्धा तुम्ही इकडे ना मोहरीचं तेल वापरा। कडुलिंबाचे अगदी तुम्ही 1 चमचा भरी जर यामध्ये टाकलं तरीही चालेल, पण जास्त करून तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे। खोबरेल तेल इकडे वापरू नका, पण जर तुमच्याकडे काही नसेलच तर मग त्यावेळी तुम्ही खोबरेल तेलचा वापर करू शकता। आता काय करायचं आहे, हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि जोपर्यंत यामध्ये आपण लसूण अद्रक ही पूर्ण काळपट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा गॅस सुरू राहू द्यायचा आहे। आता जेव्हाही तुम्ही हे गॅसवरती ठेवणार ना, अगदी गॅस सुरू झाल्याबरोबर तुम्हाला यामध्ये आपण जेही पदार्थ टाकले आहे त्या सगळ्यांचा स्मेल आलेला दिसेल। आपल्या शरीरावरती बऱ्याचदा असं होतं की आपण कुठे पडलो तर सूज आलेली असते, तर तो मुक्कामार काय होतो ना, नंतर कधी हिवाळा असेल, पावसाळा असेल किंवा जास्त आपली उडबस झाली असेल किंवा प्रवास जास्त झाला असेल तर अशा वेळेस दुखायला लागतं, खूप पेन होतं। मग अशा वेळेस आपण स्प्रे वगैरे मारतो, पण ते काही 5-10 मिनिटात फरक पडतो, नंतर होत नाही। मग अशा वेळेस तुम्ही फक्त एकदा हे भरपूर असं तेल बनवून ठेवा। तुम्हाला मी पूर्ण सांगणार आहे की तुम्ही हे कशा पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे। स्वेलिंग असेल, कुठे दुखत असेल तर अशा वेळेस तुम्ही हे घरच्या घरी करू शकता। हड्डी वगैरे मोडली असेल अशा ठिकाणी हे तुम्ही वापरू नका। थोडीफार स्वेलिंग असेल, अगदी आपल्या घरातील आजी बाबा असतील, त्यांच्या वयोमानानुसार खूप फ्लेक्झिबिलिटी कमी होत असते आणि दुखत असते त्यांचे जॉईंट्स, तर अशा वेळेस तुम्ही त्यांना हे नक्की लावून देऊ शकता। एकदम जबरदस्त आहे। कसं वापरायचं, काय वापरायचं हे मी तुम्हाला समोर विथ प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे। आता तुम्ही बघू शकता हा लालसर व्हायला लागलेला आहे। असा लालसर झाला की गॅस बंद करायचं, कारण ते तेल गरम असतं। तर अशा पद्धतीने बघा ते कोमट झालं की पूर्ण काळपट होऊन जातं। आता हे जे पूर्ण काळं झालेलं आहे याचं आपल्याला काहीच काम नाही आहे, कारण ह्या पूर्ण पदार्थाचा अर्क त्या तेलामध्ये आलेला आहे आणि हे तेल एकदम कारगर आहे।
कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे ठेवू शकता. 1 महिना तुम्हाला बघायचं काम नाही. एवढं पण तेल तुम्हाला 1 महिना खूप इझिली पुरू शकतं, कारण मालिश करण्यासाठी जास्त तेल लागत नाही. तर हे तेल थंड झाल्यानंतर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. तुम्हाला या तेलाचा कलरच सांगत असेल, की यामध्ये आपण जे पदार्थ टाकले आहे त्या सगळ्यांचा अर्क जे आहे यामध्ये उतरलेला आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोमट करायचं आहे तेल आणि नंतर हे खायचं पान आपल्याला घ्यायचं आहे. खायच्या पाण्याच्या दोन्ही साईडने आपल्याला काय करायचं आहे, तर हे तेल लावायचं आहे बघा. किंवा मग तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर जे पहिले आपण पदार्थ घेतले होते त्यासोबत हे बारीक करून डायरेक्ट तेलामध्ये जरी केले आणि नंतर मग मालिश केली तरीही चालेल. नंतर मेणबत्ती घेऊ शकता किंवा गॅसवरती अशा पद्धतीने एकदम सांभाळून तुम्हाला थोडंसं हे पान गरम करायचं आहे. याचा शेक बसला पाहिजे. हवं तर ना मेणबत्तीच घ्या, म्हणजे कसं थंड झालं पान की लगेच तुम्ही गरम करू शकाल. खूप इझिली एकदा हे केलं ना, फर्स्ट टाइम तुम्हाला थोडं हार्ड वाटेल, पण नंतर स्लोली तुम्हाला खूप इझी जाईल हे. तर अशा पद्धतीने आपले आजोबांचे ना असे पाय अगदी अखडून गेलेले असतात. त्यांना चालताही येत नाही. उठता बसताना खूप त्रास होतो. सो तुम्ही रोज रात्री त्यांना अशा पद्धतीने मालिश करून देऊ शकता किंवा त्यांना कोमट तेल करून देऊन रोज त्यांना त्यांच्या हाताने सुद्धा तुम्ही हे करायला लावू शकता. खूप छान याचा इफेक्ट येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर खूप स्वेलिंग असेल ना आणि त्या स्वेलिंगमुळे खूप दुखत असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही तेल लावल्यानंतर थोडा हळूवारपणे जर मसाज केला तर खरंच खूप बरं वाटतं. त्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीने डेली करा. जोपर्यंत तुम्हाला याचा आराम मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे डेली करा. तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. आता तुम्ही इकडे बघू शकता जॉईंट्सला अशा पद्धतीने जर स्वेलिंग असेल ना तर थोडासा पान घ्यायचा, आपलं खायचं पान, आणि त्याने ना शेक मारायचा थोडासा, जेणेकरून ही स्वेलिंग ना हळूवारपणे कमी होते. तुम्हाला ना याचा अगदी 7 दिवसात रिझल्ट जबरदस्त मिळेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि असं त्यांना डेली करायला लावा. त्यांना खूप छान रिझल्ट मिळेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्याही घरी जर आजी-आजोबा असतील तर त्यांना हे तेल नक्की बनवून द्या. त्यांना खरंच खूप फायदा होईल आणि अशा पद्धतीने त्यांची रोज मालिश सुद्धा करून देत जा. 2 मिनिटं लागतात फक्त आणि थोडंसंच तेल लागतं. त्यामुळे आपण एवढंसं तेल बनवलं तर ते अगदी आपल्याला महिनाभर टिकून राहतं. अशा पद्धतीने खालचे आपल्याला जॉईंट्स आणि वरचे हे टोंगळे ना व्यवस्थित मसाज करून द्यायचा. खूप इझिली त्यांना रिलीफ मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.